भारत निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्याकरिता मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त 12 पुरावे ग्राह्य धरता येतील असे आदेश 17 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित केलेले आहेत. त्यामुळे एखाद्या मतदाराकडे मतदार ओळखपत्र नसले तरीही त्या व्यतिरिक्त इतर देण्यात आलेले एकूण 12 पुरावे आपण मतदाराची ओळख पटविण्यासाठी वापरू शकतो. ते ओळखीचे पुरावे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला पुरावा आहे मतदाराचे आधार कार्ड. दुसरा पुरावा आहे मनरेगा रोजगार पत्रक अर्थात जॉब कार्ड. तिसरा पुरावा आहे बँक टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक. चौथा पुरावा आहे श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड. पाचवा पुरावा आहे वाहन चालन लायसन अर्थात ड्रायव्हिंग लायसन. सहावा पुरावा आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने दिलेले स्थायी खाते क्रमांक म्हणजेच पॅन कार्ड. सातवा पुरावा आहे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक RGI यांनी दिलेले स्मार्ट कार्ड. आठवा पुरावा आहे भारतीय पारपत्र म्हणजेच पासपोर्ट. नववा पुरावा छायाचित्र असलेली निवृत्तीवेतनविषयक कागदपत्रे. 10वा पुरावा आहे शासकीय निमशासकीय सार्वजनिक उपक्रमांतर्गत कंपनी कामगार इत्यादी ओळखपत्रे. 11व्या पुराव्यामध्ये खासदार विधानसभा सदस्य विधान परिषद सदस्य यांनी दिलेले कार्यालयीन ओळखपत्र. आणि 12वे ओळखपत्र आहे सामाजिक न्याय विभागाकडून वितरित होणारे युनिक डिसॅबिलिटी ID अर्थात UDID कार्ड. मतदार छायाचित्र ओळखपत्राद्वारे मतदाराची ओळख पटविण्यात येत असताना अशा मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या बाबतीत लेखन प्रमाद विषयक कारकुनी चुका, वर्णलेखनविषयक त्रुटी म्हणजेच थोडीफार स्पेलिंग मिस्टेक कोणत्याही असल्यास दुर्लक्षित कराव्यात. जर एखादा मतदार दुसऱ्या विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्याद्वारे देण्यात आलेले ओळखपत्र सादर करत असल्यास असे मतदार छायाचित्र ओळखपत्र देखील ओळख पटविण्यासाठी स्वीकारण्यात येतील. एखाद्या उमेदवाराच्या मतदान प्रतिनिधींनी मतदाराच्या ओळखीबाबत आक्षेप घेतल्यास किंवा मतदाराने सादर केलेल्या ओळखीच्या पुराव्याबाबत कोणत्याही प्रकारची शंका असल्यास मतदान केंद्राध्यक्ष त्याबाबत संपूर्ण शहानिशा करून व आवश्यकता वाटल्यास इतर ओळखीच्या पुराव्यांचा वापर करून संपूर्ण ओळख पटल्यानंतरच मतदान करू देतील. कोणत्याही परिस्थितीत तोतया मतदाराकडून मतदान होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी संबंधित मतदान केंद्राध्यक्षाची असते. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.